आरोग्य यात्रा विज्ञान झाल्याच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. ग्रंथालयानं 24 नोव्हेंबर 2023 रोजी चिपळूण शहरातून या यात्रेची सुरुवात केली आणि ही यात्रा चिपळूण, रत्नागिरी अशी करत आता नागपूरमध्ये येऊन पोहोचली. उद्यापासून ते चंद्रपूरला, परवा अमरावतीला सुरू होणार आहे. आणि या यात्रेमध्ये पुस्तक प्रदर्शन आहे, पोस्टर्स प्रदर्शन आहे. आमच्यासोबत आलेले डॉक्टर, शास्त्रज्ञ मुलांची गप्पा मारतात. आणि त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही एक जाहीर कार्यक्रम प्रत्येक दिवशी करतो. नागपूरमधल्या या पहिल्या जाहीर कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या स्टेजवर आपल्याला डॉक्टर एन.के. देशमुख. एन म्हणजे नरेंद्र, हे आता आम्हालाच कळले, कारण सरांना फक्त एम.के.डी. म्हणूनच हाक मारले जाते असं आम्ही इथं आल्यापासून ऐकतो. सर उत्तम आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत, ते प्रख्यात सर्जन आहेत, त्याचबरोबर ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता म्हणजे डीन होऊन गेलेले. खूप वेगवेगळ्या अशा गुणसंपन्न व्यक्तीची आज आपण आरोग्याची कॅप्सूल या ग्रंथालयाच्या कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारणार आहोत. आणि या गप्पा मारणार आहेत डॉक्टर सतीश नाईक, ते मधुमेह तज्ञ. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणा व्यासपीठावर उपस्थित असलेले एन.के. देशमुख यांचं आम्ही एक पुस्तक घेऊन आमच्या कृतज्ञता इथे येण्याबद्दलच्या व्यक्त करू इच्छितो. प्लीज सर त्याचा स्वीकार करा. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर सतीश नाईक, ग्रंथालयाच्या आरोग्याची कॅप्सूल या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आम्ही जेव्हा हे आरोग्याची कॅप्सूल संबंध महाराष्ट्रात देण्याची कल्पना मांडली, त्यावेळेला एकच विचार मनामध्ये होता की संबंध महाराष्ट्रभर दडलेली जी काही आपली रत्न आहेत, की जी काही मोठमोठी डॉक्टर्स आहेत, त्यांना आपण या आरोग्याच्या कॅप्सूलमध्ये आणावं आणि त्या निमित्ताने आमची सुद्धा ग्रंथालय सुद्धा या मोठ्या मोठ्या लोकांशी जोडली जावी. सुदैवानं आज असाच एक हिरा नागपूरमध्ये आम्हाला सापडलेला आहे आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर एन.के.डी. मी मुद्दामच परत शॉर्ट फॉर्मच म्हणालो, कारण संबंध ज्यांच्याशी बोललो त्यांच्या विद्यार्थ्यांशी, त्यांनी एन.के.डी. सर येत आहेत, एन.के.डी. सर येत असं म्हटलं. तर सर, या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. थँक्यू. पहिली गोष्ट अशी की तुम्ही वेगवेगळ्या भूमिका, डॉक्टर असूनही वेगवेगळ्या भूमिका निभावलेल्या आहेत. तुम्ही सर्जन आहातच, त्याशिवाय तुम्ही कुठेतरी एक शिक्षक म्हणून सुद्धा स्वतःचं करिअर खूप एन्जॉय केलंय. तुमचे विद्यार्थी तुमच्यावर केवढं प्रेम करतात त्यावरून हे कळतंय. त्याशिवाय तुम्ही एक अधिष्ठाता होता, डीन होतात, पण कुठेतरी एक ऍडमिनिस्ट्रेशनची पण बाजू होती. तर पहिल्यांदा मला विचारलं होतं, हे जे तिन्ही जी काय अँगल्स आहेत, त्या तिन्ही अँगलपैकी तुम्ही सगळ्यात जास्ती कशावर म्हणजे आवडलं, तुम्हाला भावलं असं तुमचा रोल कुठला? पहिले जे मी ग्रंथालयाचं आभार मानतो आणि आमचं पुस्तक जे छापलं गेलं ते ग्रंथालयाने छापलं. आज मला कळलं की वी हॅव टेकन अ राईट डिसिशन. आणि तर मग सर, आपण आता विषय निघालाच आहे, तर एक पुस्तक जरा लोकांना दाखवूया का, म्हणजे कळेलही लोकांना की आपण कुठलं पुस्तक त्याबद्दल बोलतोय. हे पुस्तक ग्रंथालयानं केलेलं आहे. सरांचं पूर्णपणे त्याच्यामध्ये जे काही त्यांनी आयुष्यभराचे अनुभव याच्यामध्ये आलेले आहेत, आपण हे जरूर वाचावं. आणि ग्रंथालयाला हे पुस्तक तुम्ही करायला दिलं त्याबद्दल ग्रंथालयातर्फे तुमचे आभार. थँक्यू सो मच. ओके. आणि याचं पूर्ण श्रेय जातं डॉक्टर राजा आगरकर. प्रश्नच नाही. हे असं काही होईल असं मला वाटलं नव्हतं, पण होते, जे होते ते चांगल्यासाठीच होते. आणि आम्हाला ऍक्च्युली इथे येण्याची जे हे मिळालं, संधी मिळाली, तुमच्याबरोबर बोलण्याची संधी मिळाली, त्याच्या मागे सुद्धा डॉक्टर राजेंद्र आगरकर आहेत. तर परत एकदा स्वागत, त्यांना टाळ्या देऊन स्वागत करूया. तर आपण मूळ प्रश्नाकडे. हो, मूळ प्रश्न
3 भूमिका माझ्या. नंबर 1 सर्जरी, नंबर 2 शिक्षक आणि नंबर 3 ॲडमिनिस्ट्रेटर. बरोबर. यापैकी सगळ्यात ज्याच्यावर मी प्रेम केलं ते शिक्षक आहे. क्या बात आहे. पण सगळ्यात पहिले माझ्या आयुष्यात सर्जरी आली. मी सांगू इच्छेन कशी. मला डॉक्टर व्हायचं नव्हतं. आय मीन आय हॅड नो आयडिया. माझे आप्पा त्यांची खूप इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, त्याच्यामुळे त्याच्या मागे म्हणजे वडील न माझे काका काका. ओके. त्यांनी माझं आप्पा पालन म्हणजे पोषण केलं. त्यामुळे मी या कोर्सच्या मागे लागलो. 11वी पर्यंत मराठी मीडियममध्ये काठोलला शिकलो. त्याच्यानंतर सायन्स कॉलेज, मेडिकल कॉलेज, ॲनाटॉमीमध्ये ऑनर्स मिळाला, ऑनर्समध्ये डिस्टिंक्शन. सेकंड MBBS मध्ये पॅथॉलॉजीत गोल्ड मेडल मिळालं. फायनलच्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन विच इज हेल्ड अबाउट अ month and a half prior to final examination, I was topper in all the subjects. वाव. होते का जरा टॉपर साठी तरी. मी त्याच्यानंतरच आहे का सर्जरीमध्ये मला 72 मार्क होते 100 पैकी. ते कापून 70 केले होते. म्हणून मी त्या शिक्षकाला भेटायला गेलो की तुम्ही का केलं असं, एका नोट्सवरचे मार्क कमी करून 72चे 70 का केले. ते म्हणाले की यू आर क्रॉसिंग अ डेंजरस लिमिट ऑफ 70. I said, what is so dangerous about it? अप्थॉनोच्या पेपरवर हेड ऑफ द डिपार्टमेंटचा रिमार्क होता, पेपर वर्थ इम्युलेटिंग. त्याचे मला 76 मार्क्स होते. तो पेपर माझा सर्क्युलेट झाला. मला आश्चर्य, माझं हँडरायटिंग इतकं घाणेरडं असून तरी मला इतके मार्क मिळायचे. म्हणजे त्यावेळेसचे शिक्षक पेपर खरंच तपासायचे, जे आज होत नाही. आज सेंट्रल व्हॅल्युएशन मध्ये सगळ्या पोरांचे मार्क 25 ते 30च्या दरम्यान. पण फायनल एक्झाम मध्ये विच वॉज हेल्ड month and a half later, मी कुठल्याही विषयात पहिला नाही आलो. सगळ्या विषयात दुसरा तिसरा. का आलो हे मला कारण मीमांसा when I went into depth कळली. आणि त्या परीक्षेपासून मी खूप शिकलो, धडा शिकलो. तो धडा असा होता की इफ यू वॉन्ट टू से इट इन अ सेंटेन्स की स्टुडंट हॅज नो एज, नो सेक्स, नो कास्ट, नो बॅरियर. स्टुडंट इज अ स्टुडंट. आणि जे पोरं मेहनत करतात त्यांना त्यांचं फळ मिळायलाच पाहिजे. बरोबर. म्हणून मी आता ठाणलं होतं की जर मी खरंच एक्झामिनर झालो तर मी हे लक्षात ठेवेल की जे लोक मेहनत करतात त्यांना प्रोटेक्ट कसं करायचं फ्रॉम ऑल द साइड्स. अँड आय डिड इट टू बेस्ट ऑफ माय ॲबिलिटी. मला सगळे विषयात चांगले मार्क होते. मला कुठल्याही सब्जेक्टमध्ये रजिस्ट्रेशन मिळत होतं. पण चॉईस ऑफ मेडिसिन इन सर्जरी. म्हणजे आप्पा म्हणायचे मेडिसिन कर, पण त्यांना पहिल्यांदा आणि शेवटचं इन माय लाईफ त्यांचा शब्द मी नाही म्हटलं. मी सर्जरीला हो म्हटलं. तेव्हा मला कळलं ना मी का सर्जरी म्हटलं. पण मला बेसिकली फिजिशियन व्हायचं नव्हतं. हे कारण एक कारण आणखी असेल सर, तुमची बोट एवढी लांब आहे ती फक्त सर्जनचीच असू शकते. नाही, बोट वगैरे तेव्हा मला माहिती नव्हतं. बरोबर. मला मेरिट म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हतं. प्री प्रोफेशनल मेरिट मध्ये लोक म्हणे तुम्ही मेरिट म्हणजे काय. तर म्हणे की सगळ्या विदर्भातून जे पहिले 10 पोरं येतात त्यांचं नाव छापलं जाते त्याला मेरिट म्हणतं. सो त्या गोष्टी तेव्हा मला नव्हतं माहिती. पण बेसिकली फिजिशियन व्हायचं नव्हतं म्हणून सर्जरी घेतली. 2 हाऊस जॉब झाले. 3ऱ्या हाऊस जॉबसाठी मी अप्लाय केला बिकॉज त्यावेळी रिझल्ट खूप कमी लागला. हाऊस सर्व्हरच्या पोस्ट व्हॅकंट होत्या. म्हणून मी ट्युबरक्लोसिसमध्ये जॉब करायच्यासाठी अप्लाय केला. जेव्हा मला आत बोलवलं कॉलेज काउन्सिलनी तर प्रोफेसर म्हणाले की TB साठी कशाला अप्लाय केला. मी म्हटलं की राहायला खोळी मिळेल
तिथे काम कमी असतं, अभ्यास करायला वेळ मिळेल. मग सर्जरी रजिस्ट्रेशन घेऊन ट्युबरक्युलोसिसचा कसा अभ्यास करेल? मी म्हटलं सर वेळ मिळाल्यामुळे तिथे सर्जरीचा अभ्यास करेल. पण मग आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करू, तुम्हाला सर्जरीत जॉब नसेल करायचा. त्याची भूमिका ही होती कारण लोक पाहिजे होते. मग ही तुमची कंडिशन आहे का? म्हणे हो. म्हटलं मग माझी पण एक कंडिशन आहे. काय आहे म्हणे? मी म्हटलं मी जर हा जॉब घेतला सर्जरी तर मला डॉक्टर चिकोडींच्या युनिटमध्ये पोस्टिंग पाहिजे. हो. ठीक आहे म्हणे. आणि केप्ट हिज वर्ड. सर्जरीत आलो, त्यांच्या युनिटमध्ये घुसलो, ते 2.5 वर्ष तिथेच राहिला. Then I started liking surgery. हो. When I started doing it, I loved it. And when I actually got it done from my students, I worshipped it. क्या बात आहे सर, सुंदर. देवाची पूजा मी खूप उशिरा सुरू केली, पण सर्जरीची पूजा मी खूप आधी सुरू केली. वाव. मला सर्जरीशी कोणी खेळलेलं बिलकुल आवडायचं नाही. किती छान. मग मी ॲडिशनल पोस्ट आल्या. मला सर्जरी करू नका असे म्हणणारे लोक खूप होते, की प्रॅक्टिस मिळत नाही, पोस्ट मिळत नाही, लोक असेच राहतात. पण मी घेतली सर्जरीच. लगेच मला लेक्चरची पोस्ट मिळाली, रजिस्ट्रारचे पोस्ट मिळाले, लेक्चरची पोस्ट मिळाली. आणि तेव्हा हेड डिपार्टमेंट बदलले. लेक्चर झालं ते मला म्हणाल की तुम्ही जे नवीन फर्स्ट MBBS पास झाले पण लेक्चर घ्या. 170 180 पोरं. माझं डोकं फिरलं. आय मेट दी हेड ऑफ द डिपार्टमेंट. सर लेक्चर्स ज्युनियर लोकांना देत नाहीत, ट्युटोरियल देतात. तुम्हाला हे काय महिनाही नाही झालं मी लेक्चर मी जॉईन झालं, यू गिव्ह मी अ लेक्चर ऑफ सच अ ह्यूज बॅच. ही डिड नॉट लिसन टू मी. तिथे तुम्हाला लेक्चर घ्यायलाच लागेल. मी इतका टेन्स होतो. प्रिपेरेशन तर केली, पण रात्रभर झोप नाही आली. आणि मी असं मनाशी ठरवलं की पोरांनी जर हुट आउट केलं, आरडाओरडा केलं आणि मला जर ऐकलं नाही तर मी हा जॉब सोडून देईल. आय प्रेड अँड सेड गॉड लेट मी सक्सीड. क्या. The lecture went on well. There was no shouting. एक पोरगा नंतर लेक्चर मला भेटायला आला. तो म्हणतो सर तुम्ही बोर्डकडे पाहून शिकवू नका, तुम्ही समोर पोरांकडे पहा. म्हटलं का? म्हणजे सर आपकी नजर तेज है, यू हॅव पियर्सिंग आईज, पीपल आर स्केअर्ड ऑफ इट, डोंट. तेव्हापासून मी सुरू केलं की लेक्चरमध्ये आल्या कोणाला रोल कॉल घ्यायला सांगायचं, बोर्डवर काय मी डिस्कस करायचे पॉईंट लिहायचे. रोल कॉल झाला की आय यूज टू फेस द बॉयज स्टुडंट. आय सेड बॉयज, देवर गर्ल्स ऑल्सो. पण आज मुलींचा नंबर जास्त आहे, मुलांचं कमी आहे. तेव्हा मुलं जास्त होते, पोरी खूप कमी होत्या. सो व्हेन आय से मुलं, आय मीन बोथ. आय वॉज ॲक्सेप्टेड ॲज टीचर. And then gradually I trained myself. Volume, आवाज शेवटी कसा पोहोचेल, pronunciations, language. And I loved my job. And I kept on teaching. I had such a tremendous respect की मला तर जॉब सोडावा असं वाटेल. खूप लोकांनी म्हटलं प्रॅक्टिस करा वगैरे वगैरे, माझी बायको. पण आय डिसाईड व्हेन आय रिअलाइज की या जॉबमध्ये पैसा नाही, प्रॅक्टिसमध्ये पैसा आहे, इथं पैसा नाही. काय आहे हे मला माहिती नव्हतं, पण इथेच मी राहीन हे मी डिसिजन घेतलं. ॲडमिनिस्ट्रेशन खूप शेवटी आलं. मी पहिले वॉर्डन झालं बॉईज हॉस्टेलचं, त्याच्यात थोडं ॲडमिनिस्ट्रेशन होतं. खूप भांडलो ॲडमिनिस्ट्रेशन फॉर गेटिंग फॅसिलिटीज टू हॉस्टेल. कॉलेज म्हणायचं की आमच्याकडे स्टोअर नाही, हॉस्पिटल स्टोअर म्हणायचं की ते कॉलेजचा भाग आहे. मी खूप झापलं एक दिवस चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला. त्यांनी असं मी सही केलेलं इंडियन बुक फेकलं त्याने.
मला हे कळलं, मी गेलो आणि डीन ऑफिसच्या समोरच्या पोर्चमध्ये मी त्याला बाहेर बोलवलं. मी खूप झोडलं, म्हणजे लाता मारेन म्हणून. आणि सर, पोरांकडून तुम्ही पैसे घेता ना, हॉस्टेल फी किती असो, 40,000 50 असो, त्यांना फॅसिलिटीज द्यायला पाहिजे की नाही. तुमच्याकडे स्टोअर नाही, तुम्ही देत नाही. हॉस्पिटलवाले कॉलेजचा भाग आहे म्हणून ते देत नाही. मी आणू कुठून? मी माझ्या घरासाठी नाही मागत आहे. ते लाईट्स आहे, झाडू आहे. झाडू मागितली की 4 हॉस्टेल, 3 फ्लोअर, प्रत्येकाला 12 स्वीपर्स, 3 झाडूत काम चालू. कसं चालवायचं? यू टेल मी हाऊ टू डू इट. बरोबर. असंच एक वर्ष मी झटत राहिलं. देअरफॉर बॉयज त्या पुस्तकात लिहिलं आहे. एक पोरगा म्हणतो की सर, तुम्ही आमचे लोकल गार्डियन होते. ऍडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानं हेड ऑफ डिपार्टमेंट, तिथे थोडं ऍडमिनिस्ट्रेशन, पण डीन झालं खरं ऍडमिनिस्ट्रेशन सुरू झालं. आणि या गोष्टी तर माहीत होत्या छोट्या छोट्या, पण फायनान्सेस, रूल्स रेग्युलेशन्स फॉर अपॉइंटमेंट, त्यांच्या ड्युटीज काय आहे, माझी काय पॉवर आहे, लिमिट काय आहे, या सगळ्या गोष्टी मी वाचल्या, शिकलो. मी फायनान्शियल ट्रेनिंगसाठी गेलो यशोदा इन्स्टिट्यूटमध्ये. आणि तिथे पहिला मंत्र होता की स्पेंड गव्हर्नमेंट मनी ॲज इफ इट बिलॉंग्स टू यू. अँड आय रिअली डिड इट. कॉलेजचं बजेट कसं आवडायचं, पैसा खर्च कसा करायचा, हे मी शिकत गेलो. मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये राहायची परमिशन मिळाली, बिकॉज देर वॉज नो डीज बँगलोर फॉर IGMC. पहिलं पोस्टिंगमध्ये डीन म्हणून IGMC झालं. तिथे मी जाता जाता सगळी पुस्तकं वाचायचं, वापस येताना पुस्तक वाचायचं. आय स्टडीड ॲडमिनिस्ट्रेशन, आय लाईक इट. मला खूप लोक म्हणायचे की डीन्स पोस्ट इज अ पॉलिटिकल पोस्ट, वाय डिड यू टेक द पोस्ट. मी म्हटलं, मी हेड ऑफ द डिपार्टमेंट झालं, सर्जरी डिपार्टमेंट सुधारलं. मी स्वतः पाहिलं. अँड आय वॉज कन्व्हिन्स्ड की आय कॅन इम्प्रूव्ह थिंग्स. म्हटलं, टीचिंगची क्वालिटीची गॅरंटी मी नाही देऊ शकत, कारण आय डोंट अपॉइंट टीचर्स, पण क्वांटिटीची गॅरंटी मी देतो. म्हणून मला परीक्षेत पास करणे का नापास करायचा अधिकार आहे, कारण मी स्वतः शिकवतो. या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप लोक नाराज व्हायचे, कारण त्यांची अरेरावी वाटेल ते करायचं, ते बंद व्हायचं. आणि देर इज टू अ ग्रुप विच इज टू गो अगेन्स्ट मी. क्लर्क लोकांना, स्पेशली सेक्शन इन्चार्जेस, त्यांना ज्या डीनला रूल्स माहिती आहे तो डीन त्यांना आवडत नाही, कारण मग ते त्यांचं मनाने करू शकत. पण बाकीचे लोक खुश राहायचे. 80% पॉप्युलेशन इज टू बी व्हेरी हॅपी. पण अनफॉर्च्युनेटली ही 80% लोक खुश होतात ना, ते सगळे गुंगे असतात, मुके असतात, बहिरे असतात. मला वाईट त्याचं वाटतं की तुम्ही हे चांगलं आहे म्हणता, पण तुमचा आवाज फुटत नाही. जेव्हा चांगली गोष्ट तुमच्याकडून हिरावून घेतली जाते, वाय डू यू टॉक? अनफॉर्च्युनेटली दिस इज द सिच्युएशन इन एव्हरी फील्ड. अँड आय पेड फॉर इट. मला असं वाटायचं की डीनची पोस्ट तुम्ही काम करा आणि तुम्हाला नोबडी टचेस यू. बट आय वॉज रॉंग. डीनची पोस्ट ही पॉलिटिकल पोस्ट हे सिद्ध झालं. म्हणजे इतक्या ट्रान्सफर झाल्या आणि शेवटी मला काढून टाकलं. आफ्टर आय केम टू प्रॅक्टिस, आय ऑलवेज कीप ऑन सेइंग की 97 I came out. One thing which I missed for the last so many years was postgraduate teaching and postgraduate training. शिकवायचा चान्स मिळाला, पण ट्रेन करायचा चान्स नाही मिळाला. आय फील सो सॉरी अबाउट इट. इट्स ओके. जे होते ते बऱ्यासाठी होते, जे तो करतो तेच खरं. नाही, पण सर, एक गोष्ट मी सांगतो की त्या निमित्ताने, मुलाखतीच्या निमित्ताने तुमच्या विद्यार्थ्यांशी मी संवाद साधला. अँड ज्याला मुकेपणा म्हणतो, भलं असं मग मुकेपणा असेल, त्यांच्यातून तोंडातून आलं नसेल, पण जे मी ऐकलं ते मात्र अमेझिंग होतं. आता मला थोडंसं असं विचारायचं आहे की हे जे मुलांचं तुम्हाला प्रेम मिळालं, तसं तुम्हाच्या काही आठवणी आहेत का एखाद्या विद्यार्थ्याबद्दल किंवा कोणा खास विद्यार्थ्यांच्या याच्याबद्दल? मला थोडं आणखी पुढे त्याच्याच प्रश्नाचा दुसरा भाग आहे.
शिक्षक म्हणून आणि तुमचे शिक्षक याच्याबद्दल पण तुम्ही आता एक ओझारता उल्लेख केलात, हा. पण तिथपासून आपण सुरू करू, विद्यार्थ्यांपर्यंत येऊया. तुमच्या पहिले शिक्षक तुमचे चॉईस कोणाला आहे पहिलं? मी शिक्षक आहे होतो आणि चांगला होतो. याचं एक उदाहरण देतो मी. त्यावेळी ठरवा तुम्ही, वे बॅक इन 1984-95 अजनी पोलीस स्टेशनमध्ये असा अनरिटन रूल होता की मेडिकल कॉलेजच्या पोरांचं काही झालं ते NK देशमुखला शोधायचं. आणि 2 इन्स्पेक्टर्स यूज टू कम अँड सर्च. असंच झालं OPDच्या वेळी सकाळची. चीफ मिनिस्टरचा कॉन्वॉय आमच्या रस्त्यावरून गेला आणि थोड्या वेळाने मला आले इन्स्पेक्टर्स, मला बोलवून नेलं. मी पाहिलं द गेट विच फेसेस राजबक्ष मारुती. हे सगळे मेडिकल पोरं पोरी हाताला हात धरून मोठा राऊंड करून उभे होते. या बाजूला शेकडो गाड्या लोक, या बाजूला शेकडो गाड्या लोक, मोस्ट ऑफ देम 2 व्हीलर्स, आणि पोलीसचे 3-4 व्हॅन अँड अबाउट 200 पोलीसमॅन. सगळं ठप. मी आलो, मी एका पोरीजवळ गेलो आणि लगेच हात सोडला. मी तिला म्हटलं की तुम्ही काय करताय? त्यामुळे मी रस्ता ब्लॉक केला. म्हटलं का? वाय? त्यामुळे त्यांनी सांगितलं, तुम्ही शिकला सवरल्या, डॉक्टर होणार आहे, अक्कल आहे, विचार करू शकतो. त्याने जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही पहिले ॲप्रॉन काढा आणि त्याच्यानंतर तुमचं झगा काढा, काढाल का? तर तिने एकदम हात सोडला आणि आय सेड, इफ समबडी आस्क्स यू टू डू समथिंग, यू मस्ट ॲटलिस्ट नो वाय यू आर डुईंग इट. विचारलं का तुम्ही? नाही. म्हणजे मला सांगा. म्हणजे बोरा आले, त्याने मला सांगितलं की एका मेडिकल स्टुडंटचा CMच्या कन्व्हॉयची गट सेक्शन झाला, तिला फ्रॅक्चर झालं, ती हॉस्पिटलमध्ये गेले. मी पोलिसांना विचारलं. ते म्हणजे सर, आम्ही त्याचा नंबर घेतला आहे, त्याची गाडीचा नंबर घेतला आहे, CMचा कन्व्हॉय तर आम्ही बंद करू शकत नाही, त्याचा प्रोग्राम आहे, पण आम्ही यांना प्रॉमिस केला आहे की त्या ड्रायव्हरला आम्ही धरू, त्याच्यावर FIR नोंद करू. पण हे ते तरी ऐकत नाही. मी जोराने ओरडलो, कमान गो इन. असं म्हटल्यावर सगळे पोटले आत घुसले दाराचे. आय डोंट वॉन्ट एनीबडी ऑन द रोड. आम्ही ते 2-4 पोरं लीडर टाइप, ते म्हणे सर ये ऐसा नहीं होगा, हमारे लड़के को फ्रैक्चर हो गया. मैं बोला, आई आस्क्ड हिम कि यही अगर किसी और लड़की के साथ होता, वुड यू डू दिस? उत्तर नाही मिळालं. मी म्हटलं, डू यू रिअलाइज दिस इज द ओनली कॉलेज which has a hospital attached to it. There is no other college on earth where there is a hospital. Do you realize this working time? शेकडो लोक कोणी डब्बा घेऊन येतात, कोणी औषध घेऊन येतात, कोणी ब्लड द्यायसाठी येतात, कोणी त्याची बॉडी न्यायसाठी येतात. इतक्या लोकांना धरून ठेवलं. आर यू मॅड? यू गोइंग टू बिकम डॉक्टर इन 2-3 years? I said, becoming a doctor is not an event. It's a process which you must inculcate right from the day you enter the hospital. You can't come and root like gundas and start behaving like this. Get in. They're like, पोरगा मैडम सतपार ये ऐसे बैठ जाओ, तू जुआ खेलता है हॉस्टल में, देव के पुलिस के पास. Because I was a warden, I knew few things, and I knew. I tried to know it. सगळे पोरं आत गेले. The block was removed. And मी गेट जवळ गेलो. मला पोलीस कमिशनर आला. He was there. I know his name also. He came and saluted me like a, and he said, sir, you are great. You are more than a policeman. माझं उत्तर होतं, no, I'm not a policeman. I never want to. I'm a teacher. Yes. And I said, I'm very happy that I'm a teacher. You saw what happened.
हे एक इन्सिडन्स आय शॅल नेव्हर फॉरगेट, बट दिस वॉज अ रुटीन स्टोरी की मेडिकल, आम्ही पोरांना नेहमी सांगायचं की जो माणूस तुमचा अपमान करतो त्याला धरान मारून टाका, पण चौक बंद नका करू. क्या बात आहे सर. चौक मी हे कधीही टॉलरेट करणार नाही. एकदा असंच काहीतरी झालं, मला पाहिलं की पोरं इतके पळायचे की अरे थांबा रे, काय झालं, थांबा रे, कोणी थांबत नव्हतं. तसं एक डेलिगेशन मार्च सेक्रेटरी घेऊन आला माझ्या घरी आणि तो सांगायला लागलं की असं जर होत असेल, आम्हाला ते प्रोटेस्ट करू देत असाल तर तुमचं बदनाम, एक दिवस तुम्हाला लोक ऐकणार नाही, पोरं तुमचं ऐकणार नाही, पोरं तुमचा अपमान करतील. त्याचं बोलणं म्हटलं, आय फिनिश्ड. येस. हू आर यू? तुम्हाला ओळखलं? म्हटलं मी तुला ओळखलं. व्हॉट कपॅसिटी हॅव यू कम? यू आर अ मार्च सेक्रेटरी. द मॅटर डील्स विथ अंडर ग्रॅज्युएट्स. त्यांची बॉडी वेगळी आहे, त्यांना SAMC असं म्हणतात. पण ते SAMCचा प्रेसिडेंट सेक्रेटरी, तू काय माहिलीपणा करून राहिला? तुला काय गरज आहे? बरोबर. असं गेट आउट, स्टँड अप अँड गो. आणि मी म्हटलं मी नेहमी असं करेन. मला मेडिकल स्टुडंट्सनी गुंड्यासारखं वागावं, हॉस्पिटल बंद करावं, हॉस्पिटलची एंट्री बंद. आय सर आय शॅल नेव्हर ट्रॉल इवन इफ आय डाय. तुम्ही काय माझे मान अपमान करते, काय गोष्ट करते, मेलो तरी चालते, पण मी हे नाही होऊ द्यार. बिकॉज आय एम अवेअर ऑफ वॉट हॉस्पिटल इज. And I want the doctors, would-be doctors, to be aware of this, that you are dealing with the hospital. It's not a college. Are you young? You are boisterous. बाकीच्या कॉलेजमध्ये गुंडागर्दी चालते, तुम्ही करा, पण ती गुंडागर्दी कॅम्पसच्या आत या भिंतीच्या आत, बाहेर नाही. बाहेर आलं की मी तुमच्या विरुद्ध जाणार म्हणजे जाणार. आत किती मस्ती करा, मी तुमच्या बरोबर आहे. क्या बात आहे. हे शिक्षक झाला. त्याच्यानंतर टीचर. म्हणजे जेव्हा मी कंडिशन टाकली माझं पोस्टिंग चिकोडी सरांच्या युनिटमध्ये व्हावं, त्यांनी आम्हाला सर्जिकल पॅथॉलॉजी क्लासेस घेतले अंडर ग्रॅज्युएटमध्ये. ही इज अ प्रॉडक्ट ऑफ BJ मेडिकल कॉलेज. MPSC सिलेक्शन झालं म्हणून ते लेक्चर आमच्याकडे जॉईन झाले. फार सिनियर नव्हते, but long, tall man with very tapering long fingers, almost handsome. After I entered his unit, मला सर्जरी म्हणजे काय कळलं. आधीच्या युनिटमध्ये मी होतो, ते ऑपरेशन करायचे, ते काय स्ट्रक्चर आहे त्यांना समजायचं नाही, हे काय आहे विचारायचं. दिस इज अमेझिंग. मला पटत नव्हतं की तुम्ही स्ट्रक्चर हँडल करताना आस्किंग पीपल व्हॉट इज इट. दिस मॅन वॉज डिफरंट. आणि काय मी किस्सा सांगतो त्यांचे. प्लीज. व्हॉट काइंड ऑफ मॅन ही वॉज. Excellent human being. If you ask me, was he a better surgeon or a better human being? I'll say he is a better human being. आणि त्यांच्याकडून मी हे शिकलो की इतकं चांगलं असू नये माणसाने. लोक त्याचा दुरुपयोग करतात, म्हणून मी थोडासा खडूस होतो. तरी पण लोकांनी वापरलं आणि ठीक आहे, इट्स ओके. एक आमची ओटी सगळ्यात बिझी. सगळे हॉस्पिटलचे एम्प्लॉईज विल कम टू हिज युनिट फॉर ऑपरेशन. 2-2, 3-3 वाजेपर्यंत ऑपरेशन चालायचे. आणि ऑपरेशन झाल्यावर मग राऊंड. आता किती वाजले रे? 3. तुझी मॅच चालू आहे का आता? थाली लागली आहे सर, चल घरी. घरी घेऊन जायचे स्कूटरवर, जेव घालायची. जी बायको नाराज व्हायची. एकदा हॉटेलमध्ये घेऊन गेले. हा एक किस्सा झाला. त्यानंतर एक डायलेटेशन म्हणजे युरेथ्रा. त्या काही गनोकोकस स्ट्रिक्चर्स युरेथ्रा व्हेरी कॉमन. 2-4 डायलेटेशन असायचेच. डायलेटेशन मला जमलं नाही, ब्लिडिंग व्हायला लागलं. म्हणून मी म्हटलं सरांना बोलव. सर काय रे, काय झालं? म्हटलं सर ब्लिडिंग होते, जात नाही डायलेट. जाऊ दे, पुढच्या आठवड्यात बोलव. म्हटलं का बरं, तुम्ही करा. नाही मी नाही करत.
पुढच्या आठवड्यात बोलवा. पेशंट गेला, त्याला एक 8 दिवसांनी बोलवलं. मी म्हटलं, त्यांना विचारलं, "मग तुम्ही का नाही केलं?" मला म्हणे, लोकांना हे दाखवायचं नाही की जे एनकेला जमत नाही ते मला जमते. ओ वाव, अशा शिक्षकांसाठी तो टाळ्या व्हायला पाहिजेत. The third example is एकदा त्यांनी parotid tumorचं ऑपरेशन झालं. The first operation I got as a registrar was radical mastectomy. And he assisted me. This man never used to assist anybody. He was a very fast surgeon. आणि म्हणायचे ते मी कोणाला असिस्ट नाही करत. मला असिस्ट केलं. आणि दिस बिकेम अ न्यूज इन दी रेसिडेंट क्वार्टर्स की एनकेला आज चिकोडे सरांनी असिस्ट केलं. मला ऑपरेशन दिलं पॅरोटिड. ते म्हणायचे की पॅरोटिड ग्लँडमध्ये एक फेशियल नर्व नावाचे, बरोबर, दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट. ते मला म्हणायचं इकडून ट्रेस कर. मी म्हणायचं नाही, इकडून ट्रंक पाहिजे. खूप मागायला लागले, असं कर तसं कर, असं कर तसं. मी सगळे इन्स्ट्रुमेंट खाली टाकले. का बरं म्हणे, का बरं खाल्लं? म्हटलं, सर तुम्ही बाहेर जा, तुम्ही बाहेर गेल्याशिवाय मी नाही करत ऑपरेशन. माझं ऑपरेशन झालं, मी तुम्हाला बोलवतो. तू खड्ड्यात जाऊन तुला काय करायचं ते कर. मी फेशियल ट्रंक आयसोलेट केली, ऑपरेशन झालं, सगळ्या 5 ब्रँचेस दिसल्या. त्याने कॉल्ड हिम. मास्क घालून त्याच्यामुळे एक्सप्रेशन नाही कळलं, माझी पाठ थोपटली, बाहेर गेले. छान केलं मॅडम. मग मी क्वार्टर गेलो, पुस्तक आणलं, त्यांना दाखवलं. ते नेहमी ऑपरेटिव्ह सर्जरी चार्ल्स रॉपची वाचायचे, तेच पुस्तक आम्ही ऑपरेटिव्ह सर्जरी वाचायचं. ते दाखवलं त्यांना की फर्स्ट ट्रंक दॅट्स इझियर मेथड दॅन ब्रांचेस. ब्रांचेस छोट्या असतात, बारीक असतात, यू कॅन मेक अ मिस्टेक. ठीक आहे, ठीक आहे, मोठा हुशार आहे. दॅट वॉज युज. माझं लग्न झालं, त्या माणसाने अकाउंट उघडून दिलं बँकेत. त्या माणसाने गॅस कनेक्शन दिलं. त्या माणसाने लग्नाचं प्रेझेंट म्हणून डायनिंग टेबल दिलं. आणि दी हाईट वॉज, मला 1 वर्ष नोकरीचं पूर्ण व्हायचं होतं, मला व्हॅकेशन नव्हत्या, त्यांना व्हॅकेशन होत्या. त्यांनी आपल्या घराची चाबी मला दिली. मी अँड माय वाईफ इमिजिएटली फ्रॉम मॅरेज stayed in his house. Nothing was locked. Oh, Except the main door, nothing was locked. क्या बात I mean, this is a height. I can never forget it. आम्ही 15 दिवस राहिलो तिथे. त्याने took a house on rent. असा माणूस त्याच्यामध्ये लेक्चर बदलीच होऊ द्यायची नाही. 2.5 वर्ष कंटिन्युअस मी काम केलं. सर्जरी ते शिकलोच, मारून मुटकून शिवाय देऊन, असं कर तसं कर. पण इतका चांगला माणूस मी आयुष्यात नाही पाहिला. आणि पाहू इच्छिते आमच्यासाठी. सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्ही ते सर्जरी केलीत, मग जाऊन त्यांना पुस्तक दाखवलं. मी अजूनही काही विद्यार्थ्यांकडून तुमच्या ऐकलेलं आहे की तुम्ही सर्जरी करायच्या अगोदर त्याच्याबद्दल वाचता. इतर विद्यार्थ्यांनी पण असं वागावं, इतर शिक्षक, मेडिकलचे जे वैद्यकीय शिक्षक आहेत त्यांनी वागावं, म्हणून ते जरा थोडे इलॉबरेट कराल सर? मी जसं जसं डेस्टिनेशन मध्ये वाढत गेलो, माय युनिट बिकेम अ पॉप्युलर युनिट. आणि माझ्या पोरांना नेहमी सांगायचं की युनिट नाव जरी माझं चालतंय तरी मुठ 5ही बोटं पाहिजे. राईट फ्रॉम हाऊस ऑफिसर सगळ्यांनी एक झालं तरच युनिट चालतं. म्हणून माझ्या एक किस्सा सांगतो. एक MLAनी मला फोन केला, हा पेशंट आहे, तर त्याला 2 दिवस तुम्ही जास्त ठेवाल का? राऊंड नुकताच झाला होता, त्या पेशंटला डिस्चार्ज करायचं ठरलं होतं. हा फोन आला 2 तासानंतर. म्हटलं, साहेब म्हणजे हाऊस ऑफिसने जर त्याला डिस्चार्ज कार्ड दिलं असेल तर आय एम सॉरी, आय कांट हेल्प यू. पण डिस्चार्ज कार्ड जर नसेल दिलं तर मी सी दॅट ही स्टेज. याचं कारण काय? कारण काय म्हटलं, कारण असं आहे की पेशंटच्या समोर, त्याच्या नातेवाईकासमोर
मी माझ्या हाऊसफची बेइज्जती नाही करणार. क्या बात आहे सर, याच्यावर पण एक छानपैकी कारण मग कौतुकच केलं 24 आहे. तास तेच राहतात, हो बरोबर सर, पेशंट तेच पाहतात. करेक्ट. कारण हे एक उदाहरण आहे. मी सांगतो, मी माझ्या फर्स्ट हाऊस जॉबमध्ये प्रोफेसरकडे असताना एक लेक्चर इतका वाह्यात होता, इतका वात्रटसारखा बोलायचं की त्यामुळे पहिला जॉब म्हणजे इज अ नाईटमेअर फॉर मी. एक दिवस आम्ही सगळं राऊंड सप्लाय वॉर्ड चहाच्या समोर सगळे उभे होते. मेडिसिनचं कोणी आला म्हणजे प्रोफेसर त्यांच्याशी बोलत होते, आम्ही सगळे उभे होतो. एक स्नेक बाईटचा पेशंट डिस्चार्ज झाला, ह्यूज सेल्युलायटिस. बरोबर. आता आपला बॉइल्ड बिस्तर घेऊन थैला घेऊन बाहेर आला आणि माझ्या पाया पडला. ऍक्च्युअली इट फेल ऑन माय फीट सगळ्यांच्या समोर. बापा मी तुमच्यामुळे वाचलो जी. मला इतकं ऑकवर्ड झालं. सगळे प्रोफेसर लेक्चर सगळे उभे. उठवलं मी त्याला, ऐकलं. रिअलाइज्ड की हाऊ अ पर्सन who is in touch with the patient, who looks after a patient, who talks to the patient, how important it is to them. येस. They don't bother who's your head and who gives you orders. तेव्हा मला कळलं की युनिटच्या पोरांना पेशंटच्या त्याच्या नातेवाईकासमोर कधीही वाईट बोलायचं. क्या बात. चूक झाली की आत बोलवायचं आणि झूप झापायचं. क्या बात. I never बंद दराड. बंद दराड. पण माझे सर त्या प्रोफेसर बदलले, त्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. दिस मॅन अप्लाइड फॉर MHS क्लासमेट जॉब, गॉट सिलेक्टेड अँड लेफ्ट एज अ टीचर, जॉईन्ड एज अ सिव्हिल सर्जन, इज स्टील अलाइव्ह. अँड आय फील सो सॉरी. मी मेयोमध्ये पोस्टिंग होतं, इकडे काही संबंध नाही. त्या माणसाला कोणी सेंड ऑफ सुद्धा नाही दिला. हो सो. असे लोक आज जास्त आहेत, पण तेव्हाही होते. जस्ट बिकॉज प्रोफेसर डज लाईक, देअर फॉर अ ग्रेट मॅन, ग्रेट टीचर अँड अ सर्जन लाईक हिम गोज विदाउट सेंड ऑफ. आय मीन इट इज शेम ऑन पीपल एटेड. मी जे गुंगेन मुके म्हटलं ना, खरं आहे. इतके भित्रे लोक. अजून काय सांगायचं सर? पहिली गोष्ट म्हणजे आता मी जे इतके लोकांशी संपर्क केला त्यावेळेला तुम्ही शिक्षक म्हणून तुमच्यावर जे लोक प्रेम करतायत, त्यात राजेंद्र आगरकर आहे, इतर लोक बरेच आहेत. तर ही मंडळी म्हणजे शिक्षक म्हणून तुमची तयारी कशी असायची, तुम्ही लेक्चरची तयारी कशी, मला खूप कौतुक वाटतं. कारण मी सुद्धा थोडंसं शिकवतो वगैरे. तर मला असं वाटलं की तुमची तयारी जरा ऐकावी आमच्याकडून. काय तयारी करायचं तुम्ही लेक्चर घेताना? मला फायनल MBBS मध्ये ॲज अ मॅटर ऑफ राईट फ्रॉम द बिगिनिंग फर्स्ट MBBS मला मोठी पुस्तकं वाचायची आवड असायची. बऱ्याच गोष्टी जास्त दिलेल्या असतात. घोटके मी कधी वाचले नाही, खाल्ले पण वाचले. मग I had a desire to know wider. टेक्स्टबुक्स एक स्टेटमेंट करते, त्याचं एक्सप्लेनेशन नसतं. मग तेव्हापासून मी टेक्स्टबुक ऑफ कोलोरेक्टल सर्जरी, बर्न्सचा मोनोग्रॅम, सलायव्हरी ग्लँड्स, असे मोनोग्रॅम्स, मोठे मोठे पुस्तकं, नोट्स घ्यायचं, ही मला सवय होती. ओके. त्यामुळे हे याचे नोट्स घेऊन ठेवायचे. तसंच मी लेक्चरसाठी करायचं. द बेस इज टू बी वॉट दे शुड नो टेक्स्टबुक, पण त्याच्यात बऱ्याच गोष्टी ॲड करायच्या. आणि प्रत्येक वेळी रोटेशन. यावेळी मी GI ट्रॅक, अपर GI ट्रॅक घेतला, दुसऱ्या वेळी लोअर GI ट्रॅक, तिसऱ्या वेळी युरोलॉजी, अपर युरो. याच्यामुळं या रोटेशनमुळे सगळ्या सब्जेक्टशी कॉन्टॅक्ट राहायचा आणि त्याच्या नोट्स घ्यायचं मी. ज्या दिवशी लेक्चर असायचं त्या दिवशी वॉट एव्हर वॉज माय ड्युटी, युज्युअली टू बी मंडे आफ्टरनून 2 to 3, 12:30 आय विल लीव्ह OPD. घरी जायचं, जेवायचं, माझे कपडे ठरलेले असायचे.
वापस यायचा ऑफिसमध्ये. इन्स्ट्रक्शन्स आहे, नोबडी शुड डिस्टर्ब. आणि आय यूज्ड टू गो थ्रू माय नोट्स आणि मनन करायचं की तेव्हा जे प्रॅक्टिस करायचं तेच शिकवायचं. त्याच्यामुळं इट वॉज इझी. आणि मधून पोरांवर कमेंट्स. मला माहिती आहे एक 20-25% पोरं सबस्टन्ससाठी यायच्या आणि खरं लेक्चर त्यांच्यासाठीच असायचं हो. की मोटिवेट देम. काही पोरं इंग्रजीसाठी यायचे, काही पोरं माझे कपडे पाहायसाठी यायचे, काही पोरं माझे कमेंट्स ऐकायसाठी यायचे. पण यायचे. ते हॉल इज टू बी फुल. मी एकदा डीन फॅकल्टी झालो आणि आय बिकेम अ मेंबर ऑफ एक्झामिनर सिलेक्शन कमिटी. तेव्हा मी एक्झामिनर स्वतःला अपॉइंट करू शकत नव्हतो. तेव्हा मला थोडीशी शंका वाटायची की आता माझी भीती तर कमी होणार नाही, पोरं येतील की नाही क्लासला, क्लिनिकला येतील की नाही. But nothing of that sort happened. It continued as it was. So what mattered was the substance, Yes. not Always. not your power. मी तुम्हाला 2 इन्सिडेंट्स सांगतो की प्लीज. मला काय आवडायचं टीचर. एक तर मला जे पूर्व काहीच करत नाही ते मला बिलकुल आवडायचं. मी म्हणायचं ना की काही ते करा, नका अभ्यास करू, इलेक्शन खेळा, स्पोर्ट्समध्ये जा, भाषण द्या, पुस्तक काही तर करा. बदमाश पोरं, वेवर्ड, यांना रस्त्यावर कसं आणायचं वॉर्डन झाल्यामुळे पॉसिबल होतं. बरेच लोक पाहूनही सुधारले. पण एक उदाहरण मी देऊ इच्छितो. दुसरे पोरं जे चांगले असायचे त्यांना अट्रॅक्ट कसं करायचं सर्जरीमध्ये, ही माझी पॅशन होती. आय यूज्ड टू लव्ह इट. एक पोरगा होता, 4 वर्ष झालं तर ॲडमिशन, त्याचं अजूनही सेकंड MBA सब्जेक्ट निघायला नव्हतं. ही वॉज अ बॉडी बिल्डर. मारा ठोकीमध्ये पुढं उत्तम. एक दिवस त्याला अजनी पोलीस स्टेशनमध्ये पकडून दिला. मला पोरं सांगायला, आय वेंट टू अजनी पोलीस स्टेशन. मी त्या पोलिसांना म्हटलं की कंप्लेंट वॉज देअर, FIR वॉज येट टू बी रजिस्टर्ड. ते प्रॉमिस दे ऑन हिज बिहाफ की आता हा पुढे असं करणार नाही. त्या पोराला म्हटलं चल तू मेडिकलमध्ये, मी तुला औषध देतो, सगळं तुझं ट्रीटमेंट करून देतो आणि तू काही खर्च लागणार नाही, यावेळी पोराला माफ करून दे. अँड आय ब्रॉट बोथ द बॉईज बॅक टू कॉलेज. मग मी त्या पोराला बोलवलं, म्हटलं बॉडी बिल्डिंग इज अ गुड हॅबिट, पण तू पहिलवान म्हणून प्रॅक्टिस करणार आहे की डॉक्टर म्हणून करणार? डॉक्टर म्हणून जर प्रॅक्टिस करायची असती तू नागोळा थोडी बसणार आहे बॉडी दाखवत, बरोबर. कपडे घालशील. असं बिल्डिंग अ बॉडी अँड शोईंग युअर स्ट्रेंथ, इट इज नीड ब्रेन. क्रोध असला पाहिजे बस, जवानी क्रोध, but not to act. Stop yourself from doing something nonsense. I said that needs brain. क्या बात है. That needs strength of character. And as a doctor, you should have a character. तो एका पोरीवर फिरायचा, त्या पोरीला बोलवलं की सर बिंडोक माणसाची काय करते, त्याला सांग की ही आखाडा नाही आहे. म्हटलं खरंच जर ते एखाद्या शुक्रवारी धरला गेला आणि FIR रजिस्टर झाला, 2 दिवस का जेलमध्ये राहिला, बिकॉज मंडे कोर्ट विल ओपन, दे विल प्रेझेंट हिम ऑन मंडे, देन ही विल बी रेस्ट्रिकेटेड. त्या पोराचं त्याला मी परफेक्ट केलं, त्याच्या रूमवर जायचं. एव्हरी फ्रायडे फॉर हॉस्टेल मीटिंग यूज टू कम. And that boy changed. He passed his MBBS. He got registration for DMRD. He got married to a girl. And today I was a successful practitioner in Amaravati. असे खूप असतील, पण एक उदाहरण म्हणून सांगितलं. दुसरं एक पोरगा होता अत्यंत हुशार, 12वीत मेरिटमध्ये, फर्स्ट MBBS मध्ये पाहिला, सेकंड MBBS पाहिला. तसं चर्चा व्हायची शिक्षकामध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन कशात करणार. Somebody said he'll go to pediatrics. Somebody said he'll go to medicine.
त्याची बॅच जेव्हा पोस्ट झाली, त्या बॅचचं लेक्चर मी एका टॉपिक ठरवलं, त्या टॉपिकवर लेक्चर. ट्युटोरियल्स युजली लेक्चरर्स रीडर्स घ्यायचे, तर त्यावेळी मी ट्युटोरियल्स भाग घेतले. 4 स्पॉट्स असतात: सर्जिकल पॅथॉलॉजी, ऑपरेटिव्ह सर्जरी, इन्स्ट्रुमेंट्स अँड एक्सरेज. हे त्या बॅचला, त्याची ए बॅच होते, ट्युटोरियल्स मी घेतले. At the end of the session, I convinced him that lecture is not synonymous with these spots. Each spot has different information. Each spot talks about your knowledge and depth of your knowledge. क्या बात है. And spots are better for grabbing marks. You need less effort but get more marks. वाव. हा पोरगा पास झाला, सर्जरीत पहिला आला, त्याला गोल्ड मेडल आला. एक दिवस त्याच्या घरी आला, म्हणे सर मी काय करू? म्हणजे इतका हुशार पोरगा आहे, चांगल्या फॅमिलीचा आहे, तू ठरवायला तुला काय करायला पाहिजे. म्हणे पण तुमचा ॲडवाईस पाहिजे. मला म्हणे इंग्लंडवरून एक स्कॉलरशिप मिळाली आहे फॉर रिसर्च बायोकेमिस्ट्री. मी म्हटलं मग पहिलं मला सांग, तू राहतो कुठे, ते आई वडील काय करतात, तो गो लेक्चर, आणि मग इफ यू गो अब्रॉड व्हॉट विल हॅपन टू देम. म्हणजे सर लहान भाऊ आहे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं आता हे डिसिजन तुझं आहे. इंग्लंडमध्ये जाऊन एका क्लोज रूममध्ये रिसर्च करून 1 in a million चान्स घ्यायचा, नोबेल प्राईज घ्यायचं, की ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून त्यांना मदत करायची तुझी इच्छा आहे. आय सेड यू डिसाईड, कारण डिसिजन युअर्स. म्हटलं रिमेंबर, वेन यू टेक अ पोस्ट ग्रॅज्युएट सब्जेक्ट, इट्स लाईक अ मॅरेज, इट्स अ कमिटमेंट. टेक अ सब्जेक्ट विच यू लव्ह, बिकॉज यू हॅव टू स्टे विथ दॅट सब्जेक्ट फॉर अ लाईफ टाईम. येस. तेव्हाचा हा कन्सेप्ट होता की मॅरेज इज अ कमिटमेंट. आज तो कन्सेप्ट नाही, हळूहळू बदलला. पोरगा उठला आणि त्याने एकच चॉईस टाकला फॉर्ममध्ये, सर्जरी. क्या बात आहे. अँड अनफॉर्च्युनेटली मी डीन झालो, त्याला मी पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट गाईड करू नाही शकलो. टुडे इज अन एक्स्ट्रीमली कॉम्पिटंट न्यूरोलॉजिस्ट working in US, heading a department, and he is specialized in stereotactic neurosurgery. Wow. एकदा मला भेटायला आला होता. मला असे चांगले पोरं, मी हे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट झालं त्या डॉक्टर चौबेला सांगितलं डीन की दिस विल हॅपन, चेंज द पॅटर्न ऑफ युअर डिपार्टमेंट examination, otherwise top notches will come to surgery, and this will exactly happen. Not only the top notches came to surgery, but they were eager to take jobs in surgery, to get good people. I was very happy about it. सर, एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, तुम्ही किती लोकांचं आयुष्य कसं घडवलंय हे आमच्या समोर आहे. कारण तुम्ही घडवलेले एक विद्यार्थी थेट वेस्ट इंडिजवरून इथं आलेले आहेत. मी आता मुद्दाम डॉक्टर अरविंद कुराडे जे त्रिनिदाद टोबॅगोवरून इथं आलेले आहेत, त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी तुमच्याबद्दल जे काय आहे ते एखाद्या मिनिटामध्ये सांगावं. अरविंदजी, पुढं. वेस्ट इंडिज, त्रिनिदाद टोबॅगोवरून आलेली व्यक्ती आहे. जर आपण एकदा टाळ्या तरी वाजूया, हो, कौतुक तरी करूया. गॉड ब्लेस. घ्या. सरांबद्दल 1 मिनिटात काय बोलावं? एनकेडी सांगावा, त्यांचा दरारा सांगावा, धाक सांगावा, कुठून सुरुवात करावी, किस्सा सांगावा की काय सांगावं? त्यातलं एक माझ्याकडे पोतं भरलेलं आहे. पण 1 मिनिट दिल्यामुळं मेडिकलला खूप डीन झाले. मी सगळे डीन जवळून पाहिले, पण न भूतो न भविष्यती असं पुण्या डीनचं जर स्वागत झालं असेल ते ह्या माणसाचं, त्याचं नाव आहे. आजपर्यंत कोण्याही डीनला जसं सांगितलं सरांनी, सेंड ऑफ, वेलकम,
वेलकम युजली बऱ्याच डीन चेंबरमध्ये, काउन्सिल हॉलमध्ये, थोडा चांगल्यापैकी असेल चौबे सर वगैरे APA हॉलमध्ये. पण ऑडिटोरियममध्ये, मेडिकलचं ऑडिटोरियम भरणं तुम्हाला माहिती आहे सोपं नसते. मेडिकलच्या ऑडिटोरियममध्ये सरांचं जेव्हा स्वागत झालं, पोरं एक्झाम गोईंग होते, मुलं मुली एक्झाम गोईंग असणारे मुलांनी त्या कार्यक्रमाला सरांच्या चेंबर पासून सुरू, सर मी निघालो, पहिल्या पायरीपासून एक मुलगा एक मुलगी फुलांच्या पाकळीचा सरांवर वर्षाव. सर चढत चढत लिफ्टने जाता चढत चढत ऑडिटोरियमला आले आणि समोर नऊवारी घालून मेडिकलच्या मुली पंचारती झाली. पहिल्यांदा सरांच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले, ते आनंदाश्रू होते. आणि तो हॉल पाहिला, ऑडिटोरियम, पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. असा भव्य दिव्य वेलकम होणारे एकमेव आणि एकमेव एनकेडी. क्या बात आहे. नाही खरंच सर की तुम्ही डीन त्याच्यानंतर झालात, पण ते होत असताना तुम्ही इतक्या लोकांना जे काही दिलं होतं म्हणून एवढी लोक आली होती, त्यात काही चुकीचं नाही. मला आणखी एक ह्या संदर्भात विचारायची गोष्ट अशी आहे की मगाशी आपण जेव्हा बोलत होतो थोडस, त्यावेळेला तुम्ही म्हणालात की डीन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सकाळी पहिली सर्जरी करून मग तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज करायच्यात. हो, म्हणजे तुमचं सर्जरीवर अतोनात प्रेम होतं हे दिसतंय. होतच. हा, मग ते आता थोडस येऊ दे की तुमच्याकडून. असं चित्त थरारक सर्जरी खूप करायचं मी. आणि पुढे पुढे असं होत गेलं की छोटे ऑपरेशन्सला घरनी हायड्रोसिले VIPCs करायचं, मोठे ऑपरेशन मी करायचं, मी करवून पण घ्यायचं. पण कुठलंही ऑपरेशन जमणार नाही असं माझ्या डोक्यात कधीच यायचं. इवन इफ आय एम डुईंग फॉर द फर्स्ट टाइम. खूप दुरून दुरून पेशंट यायचे. मी पाटण्यावरून पेशंट आलेले पाहिले, लखनौवरून पेशंट आलेले पाहिले. मी एकदा असे पेशंट आले की 5 वाजता या लोकांचं ॲप्सेस ड्रेनेज सुरू असायचं कॅज्युअल्टीमध्ये. जसं काही हाऊस ऑफिसर, रजिस्ट्रार सगळे तिथे जायचे, ओळख कोणी नसायचं. मी असं बरेच वेळा असा जो पेशंट आला, देसाईगंजवरून आला, हैदराबादवरून आला, ती विचारायला जायचं की काही चिठ्ठी नाही, कोणाचा रेफरन्स नाही. तुम यहाँ आए कैसे? म्हणजे दोन्ही किडनीमध्ये स्टोन्स आहे, प्रॉब्लेमॅटिक, कॉन्स्टिट्यूटिव पेरिकार्डाइटिस. तो पेशेंट मेरे साहब आपका नाम हमको बताएगा और बोला कि कोई चिट्ठी विट्ठी नहीं लेने का, सिर्फ हम आपके पास आए हैं और वो जो पूछते वो सबको हाँ बोलने का. असे पेशंट यायचे. पण मी 2 सर्जरीज पुस्तकात मी दुसऱ्या 2 लिहिल्या, पण 2 सर्जरीज सांगतो, चित्तथरारक आहे. एक होती, मी OPDत बसलो होतो, समान 11ची वेळ असेल. एक पेशंट दाखवून रिक्षा चालला होता. ही वॉज स्टॅब्ड. आणि तसाच रिक्षा पलटवला, ब्लिडिंग, इट केम टू कॅज्युअल्टी. मला सांगण्यात आलं की एक चेस्ट स्टॅब. आय डिडंट नो एक्झॅक्टली स्टेज, इकडे होतं. तर मी माझा लेक्चरर पाठवला ओटीत. ते सगळं ओटी गेले. लगेच आय सेड यू गो, आय एम कमिंग. मी गेलो, तोपर्यंत चेस्ट उघडली होती अँड द होल कॅव्हिटी वॉज फुल ऑफ ब्लड. हो. तर मी चप्पल काढली, ॲप्रन काढला आणि ओटीचं दार उघडून, क्या है? म्हणजे सर लेफ्ट व्हेंट्रिकल में स्टॅब आहे. त्याच्यामुळं लेफ्ट व्हेंट्रिकल इज अ पार्ट विच सेंड्स ब्लड टू ऑल. प्रत्येक पंपिंग मध्ये गश ऑफ ब्लड इन द थॉरॅक्स. पोरांनी ब्लड अरेंज केलं. मी फक्त अंगठी आणि घड्याळ काढली, ग्लोव घातले आणि आय वेंट इन. माझा हात घातला आणि माझं बोट त्या स्टॅबमध्ये गेलं. ब्लिडिंग बंद झालं. घट्ट बसलं. कॉन्ट्रॅक्टरचा हार्ट
त्याच्यामुळं इट ग्रिप माय फिंगर. सगळं ब्लड ॲस्पिरेट केलं. होल इन द लेफ्ट व्हेंट्रिकल. ते माझ्या असिस्टंटला म्हटलं स्टिच घे, फिगर ऑफ 8. त्यांनी फिगर ऑफ 8 स्टिच घेतली आणि आय सेड आय ग्रॅज्युअली विथड्रॉ माय फिंगर, यू क्लोज इट. हळूहळू फिंगर काढली आणि टाइम ब्लिडिंग स्टॉप्ड, बट ओझिंग कंटिन्यू. त्याच्यानंतर ते ओझ, बाय दॅट टाइम पेशंट मस्ट हॅव लॉस्ट लॉट ऑफ ब्लड. आय मीन यू कॅन इमॅजिन व्हॉट इज लेफ्ट हँड. बरोबर. 8-10 ब्लड दिले, थोरॅक्स क्लोज झालं. पेशंट सो कॉल्ड ICCU, आजकालच्या ICCU त्या ICU काही कम्पॅरिझनच नाही. पेशंट सर्वाइव्ड. ही वॉज अलाइव्ह टिल इव्हनिंग. पण त्याला इतकं ब्लड दिलं की ब्लड प्रेशर 60-80 नंतर 90. then he developed coagulopathy. सर फक्त 1 मिनिटासाठी मी तुम्हाला थांबवतोय. त्याचं कारण असं की हे आपण जे व्हिडिओ करतो ते सामान्य लोकांसाठी जगभर जाणारे असतात. तर त्यांना थोडं फक्त आपण सांगूया की लेफ्ट, त्याचं महत्व काय. लेफ्ट वेंट्रिकल म्हणजे काय, आपल्या हृदयाचे 4 कप्पे असतात. त्यात सगळ्यात महत्वाचा कप्पा असतो तो डाव्या बाजूची जी जवनिका आपण ज्याला म्हणतो ती, किंवा डाव्या बाजूचं वेंट्रिकल. याच्यामधून त्याच पर्टिक्युलर त्या जागा असते हृदयाची, त्या कप्प्यामधूनच रक्त सगळीकडे जात असल्यामुळं प्रत्येक त्या आकुंचनाला ते बाहेर पडायचं, छातीच्या पिंजऱ्यात जायचं आणि त्यामुळे त्याला प्रचंड रक्तस्राव झाला होता आणि त्याच्याबद्दलची स्टोरी सर सांगतायत. पेशंट रात्री कोएग्युलोपॅथी झाली, स्टार्टेड ब्लिडिंग बिकॉज इट रिसीव्ह 8-10 ट्रान्सफ्युजन मिळाले. इतकं ब्लड व्हॉल्यूम रिप्लेस झाला. 70% ब्लड व्हॉल्यूम च्या वर जर रिप्लेस झाला तर पेशंट हॅज अ प्रॉब्लेम. ही अल्टिमेटली डायड. दुसऱ्या दिवशी आमच्या हितचिंतक लोकांनी पेपरमध्ये दिलं की मी काहीही स्टरलिटीच्या प्रिकॉशन्स न घेता ओटीमध्ये घुसलो. It is just laughing, isn't it? Correct. The patient has a hole in the heart and you wash yourself, scrub yourself, change. तोपर्यंत ते तिथेच मेला असतं, कारण त्यांनी बोट नाही घातलं. ते लेक्चर दे वॉज जस्ट सकिंग ब्लड. मी गेल्या बोट घातला आता. मी त्या रक्ताच्या थरामध्ये बोट घालून माझं फॉर्च्युनेटली बोट घुसलो त्या बोकात. ओके. म्हणून पेशंट वाचला, नाही तर असं वाचलं. यू वुड हॅव डायड ऑन टेबल. येस. दुसरं ऑपरेशन, एक बर्जर डिझीज नावाचं डिझीज, इट इज अ व्हेरी कॉमन. बरोबर. ॲट दॅट टाइम कुठे गिव्हन टाइम मध्ये 3-4 पेशंट असायचेच. धूम्रपानामुळे जे आणि गरीब माणूस, प्राईम एज, लग्न झालेलं, एखाद दुसरा मुलगा, ओनली अर्निंग मेंबर ऑफ फॅमिली, आणि बिडी स्मोकर, पाय दुखणे, चालायचं नाही, आणि त्याचे जे आर्टरीज असतात, ब्लड सप्लाय ब्लॉक होत जातो, त्या अफेक्ट व्हायच्या. त्याच्यामुळं काही दूर चाललं की क्रॅम्प्स येणे, बसायला लागायचं, बोटं गळायचे, काळे पडायचे. त्यासाठी एक ऑपरेशन होतं लंबर सिम्पॅथेटिक म्हणून, जसं किडनी इन्सुलिन घेतो पण तिथून. दी आयडिया वॉज सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम कंट्रोल्स द टोन ऑफ वेसल्स. बरोबर. तो जर टोन काढला तर वेसल्स थोडेसे वाढतात आणि ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह होतो. ते दोन्ही बाजूने, लेफ्ट अँड राईट. वी रिमूव्ह 3-4 sympathetic ganglia which are very close to vertebral column. डाव्या बाजूला aorta आहे, मोठी आर्टरी which takes blood from heart to port आणि lower limb. त्याच्या बाजूला inferior vena cava आहे which takes away the blood from the abdomen and lower limbs to the right or right ventricle. तिथे sympathetic वेळी लेफ्ट साइडला यू गेट लंबर आर्टरीज, पण एओर्टा त्याच्या आर्टरीज आर टफ. लेफ्ट राईट साइडला यू गेट लंबर वेन्स विच एंटर व्हेना कॅवा. वेन्स आर व्हेरी फ्रजाईल. बरोबर. पातळ असतं. आणि ते पुस्तक सुद्धा लिहिलं आहे की सिम्पॅथेटिक चेन डू ऑन राईट साइड इज डिफिकल्ट. डोंट गिव्ह इट टू अ ज्युनियर मॅन. डोंट गिव्ह इट टू अ ज्युनियर मॅन अँड बी केअरफुल. असंच एक ऑपरेशन करता करता
ते लंबर व्हेन अवर्स झाली, तुटली. ते तुटल्याबरोबर इन्व्हेना त्यामध्ये भोग. यू कॅन इमॅजिन इतकं ब्लिडिंग. आय वॉज कॉल्ड. मला जो कोणी बोलवलं त्याला सांग पॅक कर, पुट अ पॅक, आय एम कमिंग. मी गेलो, चेंज, आय वेंट इन. फॉर्च्युनेटली लो प्रेशर सिस्टीम, व्हेनस सिस्टीम लो प्रेशर असल्यामुळे ब्लिडिंग थांबलं. तेव्हा वस्क्युलर सर्जरीचे इन्स्ट्रुमेंट खूप लिमिटेड होते. 5-6 झिरो सिल्क वॉज व्हेरी लिमिटेड. पण समाव डिबेकी क्लॅम्प मिळाला. त्याला 1-2 मिनटं बॉईलमध्ये टाकला, मग त्याच्यावर अल्कोहोल टाकून पेटवलं त्याला. असं करून ते कसं तरी पॅक काढला. पॅक काढून मी इंटरव्ह्यूच्या खाली प्रेशर दिलं आणि त्याच्यानंतर बोटाने इंटरव्ह्यूने केव्हा वर्टिबल कॉलम सेपरेट केलं. थोडंसं हातात यायला पाहिजे. मग तो डिबेकीचा क्लॅम्प लावला. रेस्ट ऑफ द इंटरव्ह्यूने केव्हा वॉज फ्री, but the area which was torn was visible. तो सुचर केला, ब्लिडिंग बंद झालं. पेशंटला 2 ट्रान्सफ्युजन लागले, पण वाचला. क्या बात आहे सर. मला असं वाटतं सर, हा जो कॉन्फिडन्स आहे की सर करू शकतात, खूप महत्वाचा आहे. अगदी अगदी. I had never done it any time in my life. येस, It was the first time. ह्या गोष्टी मग स्प्रेड होतात. अगदी अगदी, प्रश्नच नाही. पण याच्यावर काही कोणी भाष्य नाही केलं की सर आता 60 वर्षाची तुमची कारकीर्द, 60 वर्ष तुम्ही पाहिलेली आहेत सर्जरीची. अगदी सुरुवातीच्या काळात जी सर्जरी होती, आता म्हणजे आमच्या वेळेला तर आम्ही ज्या वेळेला मेडिकल कॉलेजमध्ये होतो त्या असं म्हणायचे बिग सर्जन्स किंवा बिग स्कार. त्याच्यापासून आता मिनिमली इन्व्हायझिव्ह सर्जरी पर्यंत आलं. कितीतरी टेक्नॉलॉजी झाल्या, कितीतरी इन्स्ट्रुमेंटेशन्स वेगळ्या आल्या, थोडंसं कॉम्प्युटरचा उपयोग करून आपण करतो. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कसं पाहता सगळ्या बदलाकडे, आणि त्या जे नवीन आता जे तंत्रज्ञान येतंय ते जे सर्जन करतायत त्यांना थोडासा काय सल्ला बिल्ला असं द्यायला ते का वडिलकीच्या नात्याने? यू टॉक अबाउट की होल सर्जरी. येस सर. आणि रोबोटिक सर्जरी हा जो नवीन प्रकार आहे, या गोष्टी मी शिकलो नाही, मला फर्स्ट हँड अनुभव नाही. त्याच्यामुळे याविषयी ऑथेंटिकली हक्काने बोललं जर कठीण आहे. पण ऐकून, वाचून, पाहून जे काही थोडं मला कळतंय की at some places this is wonderful. It has done a wonderful job. प्रत्येक ब्रांच मध्ये keyhole सर्जरी आहे. You name a branch and you would find keyhole surgery. It's controlled by multi-billion-dollar industry which manufacture the instruments. They propagate it. They train the surgeons, send them abroad, spend a lot of money on them, and these fellows act as ambassadors for propagating that surgery. It's okay. जोपर्यंत तुम्ही लिमिटमध्ये आहात, जोपर्यंत तुम्हाला तुमचे लिमिटेशन्स माहिती आहेत, तुम्हाला त्या सर्जरीचे लिमिटेशन्स माहिती आहे, तोपर्यंत इट इज व्हेरी गुड. पण अनफॉर्च्युनेटली असं होत नाही. मी पाहिलंय की जे लोक जनरल सर्जरीमध्ये खूप काम केलं आणि त्याच्यानंतर ब्रांच आउट झाले, दे हॅव बिकम व्हेरी सक्सेसफुल एंडोस्कोपिक सर्जन्स or laparoscopic surgeons or कुठली keyhole सर्जरी. मेसेज हा आहे की जनरल सर्जरीमध्ये तुम्ही काम करायला पाहिजे. टिश्यू फील म्हणजे काय, वेळ किती लागतो, ते ऑर्गन दिसते कसं, पाहता कसं, अतिशय महत्वाचं आहे. पण तसं होत नाही आजकाल, कारण
लोक इतके पैसे खर्च करतात डॉक्टर बनण्यासाठी, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर एंडोस्कोपी. त्यांना इतकी घाई असते पैसे कमवायची की ते विदाउट रबिंग विथ जनरल सर्जरी, विदाउट रबिंग विथ MS, without staying in that branch for a long time, they want to come back. हे थोडंसं ऑड आहे. जेव्हा का त्याचा अजून एक प्रॉब्लेम असा की आज विदाउट मच ट्रेनिंग दे स्टार्ट डूइंग इट. दुसरं, आज इन्व्हेस्टिगेशन इतके आहेत की तुम्हाला ऑपरेशनच्या आधी कळते की हे कठीण आहे, हे एंडोस्कोपी लेप्रोस्कोपी किंवा स्कोपने जमणार नाही, तरी पण ते करायचं. हो. आणि आज जाऊन तरी वापस यावं की नाही, कधी दे मेक इट प्रेस्टिज इश्यू हो. की नाही हे करायचं आणि दे लँड इन ट्रॅव्हल. दुसरं आहे कॉम्पिटिशन. तुम्ही हे करता का, मी ते तुमच्यापेक्षा जास्त करतो, मोठे मोठे ऑपरेशन करायचा प्रयत्न करायचा. कन्व्हर्शन रेट कोणी सांगत नाही. हो. किती स्कोपीवरून कन्व्हर्ट झाले ओपन. आत काय झालं हे पेशंट आणि नातेवाईकाला कळत नाही. सेन्स ऑफ कॉम्पिटिशन, नॉट टू कम बॅक वेन यू कॅन डू इट इज बॅड. पण माझा इन्सिडन्स माहिती नाही. आजकाल मॅलिग्नन्सीचे मोठे मोठे ऑपरेशन सुद्धा एंडोस्कोपिकली करतात. खरंच क्लिअरन्स मिळते की नाही माहीत नाही. विच रिझल्ट हिंदुस्थानात कधी नाही येणार, पण बाहेर येतील. की दे मेक अ सर्वे, थिंग्स विल कम आउट. शिकवणं असं काही राहिलं नाही. मी ऐकलं की जनरल सर्जरी सीट्स व्हॅकंट चालल्यात MS-च्या. या पोरांनी जेव्हा MBBS करायची परीक्षेचा पॅटर्न असा झाला की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फेल. मार्किंग पॅटर्न असा झाला, फेल झालं तर एक तर मॅनेजमेंट किंवा MUHS यांच्या एन्क्वायरी बस होत, तेव्हा कोणी फेल होत नाही. असे सर्व MBBS होतात. इंटर्नशिपमध्ये वेन यू वॉन्ट टू लर्न दी प्रोसिजर्स, स्मॉल स्लीप लाईक कॅथेटरायझेशन वगैरे, तेव्हा ते PG इंटर्नशिप परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन. MS झाले, MS मध्ये तसंच तमाशा, फेल करणं मुश्किल. एखाद दुसरा फेल होतं, पास होतात. देन दे स्टडी फॉर, समजा लेक्चरचा जॉब मिळालाही किंवा सिनियर रेसिडेंटचा चीफ रेसिडेंटचा जॉब मिळाला, तो जॉब न करता परत सुपर स्पेशालिटीचे एंट्रन्स, मल्टिपल चॉईस. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हॅड डिस्ट्रॉइड द मेडिकल एज्युकेशन. बरोबर. एकही विषयावर तुम्ही त्या पोराला सलग 5 मिनिटं बोलू शकत नाही. इन्सिडन्स ऑफ अपसेट अपेंडिक्स येईल असं सांगतो, पण दिस हॅपन्स 1 in million times. ही डझंट नो इट. अपेंडिक्स जेव्हा असते तेव्हा तू काय करशील हे सांग. अपेंडिक्सचं ऑपरेशन जर नाही केलं तर काय कॉम्प्लिकेशन होतं सांग. आय डोंट नो वेअर वी आर गोईंग, व्हाय वी आर गोईंग. मला असं वाटते कॉस्मिक लॉ स्टँड्स. You get what you deserve. If public deserves this kind of treatment, then they shall get it. सर, पण एक गोष्ट याच्यातून निश्चित झाली की प्रत्येक विद्यार्थ्यानं सरापासून काय शिकायचं, तर सरांपासून एकच गोष्ट शिकायची. पहिला तुमचा बेस मजबूत पाहिजे. बेस मजबूत असेल तर पुढे तुम्ही किती मी जे अॅनाटॉमी मध्ये मला ऑनर्स होता, पॅथॉलॉजी मध्ये गोल्ड मेडल होतं, हे मी माझी हुशारकीसाठी नाही सांगितलं. दीज आर सब्जेक्ट विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सर्जन. अगदी बरोबर. बेस आहे. त्या बेसवरच सर्जन चांगला होता. आय मीन यू गो देअर अँड देन यू आस्क की व्हॉट स्ट्रक्चर इट इज. मी तुम्हाला सांगितलं. देअरफॉर लोक मला म्हणतात की तुम्ही जलद सर्जरी करता. जलद नाही करत.
पॉइंटेड सर्जरी असते. क्या बात आहे. हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण तुमचं तसं खूप फास्ट सर्जरी करता म्हणतात, पण कदाचित तुमचा बेस मजबूत असल्यामुळे ते तेवढा वेळ कमी लागत असावं, हे त्याचं कारण आहे. असं आहे की मी टीचर आहे, मी ऑपरेशन डेमॉन्स्ट्रेट करतो, हे सारखं माझ्या डोक्यात असतं. हो, म्हणूनच मी पुस्तक वाचायचं नाटक करत असतो. सो दॅट बॉय शुड रिअलाइज की इवन ॲट दिस स्टेज आय रीड बुक्स. हो, दे शुड नो दी स्टेप्स, आणि येस, त्या स्टेप प्रमाणेच चालायचं. क्या बात. ही जर स्टेप मिस झाली तर माझं जो एक्सप्लेनेशन पाहिजे की ही का मिस झाले. हाऊ कॅन आय डू अ फास्ट सर्जरी विदाउट नॉलेज ऑफ माय असिस्टंट. एक वेळ कमी लागत असेल पण आय नेव्हर टाइम माय सर्जरी. करेक्ट. पण वेळ कमी कदाचित बिकॉज आय नो व्हॉट एक्झॅक्टली इज टू बी डन. आय डू दॅट अँड कम आउट. झमल नाही करत बरोबर. त्याच्यामुळे. सर, एक महत्वाची गोष्ट, मी मगासपासून किंवा अगोदरपासून तुमच्याशी इंटरॅक्ट होताना माझी एक गोष्ट लक्षात आली की तुमचं इंग्रजी प्रचंड चांगलं आहे, आणि मला हेही माहीत आहे की तुम्ही बऱ्यापैकी जरा रिमोट एरियामधून आला जिथे हे नाही. ते जर आम्हाला थोडं कळू द्या, तुम्ही इंग्रजीवरचं एवढं प्रभुत्व कसं काय. विद्यार्थी पण तुमचे इंग्रजी असं हे याचा प्रश्न असा आहे की हे प्रभुत्व आहे हे पहिले ऍक्सेप्ट करायला पाहिजे. मी 11वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये शिकलो. सायन्स कॉलेजमध्ये इंग्लिश मीडियम सुरू झाले. विलोज फिजिक्स बुक वॉज अ हेडेक. माझं डोकं दुखायचं. पण मला डॉक्टरच व्हायचे असे माझे काका म्हणे, त्याच्यामुळे मला हॅड नो चॉईस बट टू रीड अँड स्टडी. इंग्लिशची ट्युशन लावली. मेडिकलमध्ये आलो तर लेक्चर्स कळायचे, पुस्तक वाचलं तेही कळायचं, पण कॉन्व्हर्सेशन वॉज इन मराठी. कॉन्व्हर्सेशन इंग्लिश नाही जमायचं. हळूहळू हाऊस ऑफिसर झाल्यावर मग थोडासा कॉन्फिडन्स वाढला, कारण प्रोफेसरच्या युनिटमध्ये असल्यामुळे VIP जायचे, त्यांचे नातेवाईक. आणि आमचं कॉलेज तेव्हा वॉज अ टर्शियरी केअर युनिट आणि इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस बिलकुल नव्हती आणि सगळे महत्त्वाचे पेशंट आमच्याकडेच यायचे. त्यामुळे थोडं थोडं इंग्रजी सुधारत गेलं. पण खरा चेंज आला मी जेव्हा कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर होतो. त्या एक पोरगा होता 2 बॅच ज्युनियर. तो येऊन बसायचा संध्याकाळी ड्युटीत आणि ते मला इंग्रजी म्हणायचं, यू स्पीक इन इंग्लिश विथ मी. तिथून हे सुरू झालं. मग तुम्हाला कठीण शब्द द्यायला लागला. कॉन्कोबिन म्हणजे काय, आणि दे आय टू गो टू लाईक डिक्शनरी फाइंड आउट व्हॉट इज स्वायवेलिंग, व्हॉट इज ब्लस्टरिंग. देन ही गेम मी इंग्लिश नॉव्हेल्स. मला हे स्पायज आणि ते आर्टिफिशियल लव्ह स्टोरीज हे बिलकुल आवडायचं. A book which builds a character of a person or a lady. असे पुस्तकं मला आवडत. फाउंटन हेड, अट्रस श्रग्ड. इंग्रजी सिनेमाला घेऊन जायचं, विचारायचं. अमेरिकन इंग्लिश समजायचं नाही. ब्रिटिश इंग्लिश वर टंग ट्विस्टिंग. हळूहळू मी यामुळे तो विचारायचा त्या पुस्तकात काय दिलं, त्याच्यामुळे आय हॅड टू गो टू डिक्शनरी. पण मी कोणाची स्लँग उचलली नाही. मला जसं बोलतंय तसं मी बोलत गेलं. त्याचं एक मला शिकवण होती. आय थिंक आई हैव नॉट फॉरगॉटन द सेंटेंस. म्हणजे सर आप मराठी में थिंक करके उस ट्रांसलेट मत करो, इंग्लिश में थिंक करो और इंग्लिश में बात करो. म्हणूनच हे इंग्रजी इतकं चांगलं आतून येतं. I think this made a lot of difference. You think in English and then speak. Don't think in Marathi and try to translate. ही सवय नाही जात. बरोबर. आणि डॉक्टर कोराडे असं म्हणतात की 3 इंग्लिश टाईप्स आहे म्हणे. एक अमेरिकन आहे, एक इंग्लंड आहे, एक NKD. ती समजायला सर कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी लागतो. क्या बात आहे. येस. इतकं कठीण बोललो का मी खरं सांग. नाही नाही नाही, अजिबात नाही. ही गोष्ट खरी आहे की मी स्लँग कोणाची उचलली नाही. मी इंग्लिशचा अभ्यास केला
आणि लग्न झालं, मी नॉव्हेल वाचायचं, माझी बायको खूप चिडायची माझ्यावर, पण इलाज नव्हता. जसं मी युनिट हेड झालो आणि जेवढे पेशंट ॲडमिट व्हायचे मी लायब्ररीचं लिस्ट घ्यायचं, ॲडमिशन्स लायब्ररीत जायचं, जेवलो की लायब्ररी, संध्याकाळच्या राऊंडपर्यंत असोसिएटेड लायब्ररी, रीड अबाउट ऑल दोज केसेस. माय कन्सर्न वॉज की आय एम दी बॉस ऑफ अ युनिट. माझ्या पोरांना दुसरीकडे कुठं विचारायची जागा नाही. ते प्रश्न विचारले तर मला विचारते की हे इन्व्हेस्टिगेशन का, हे असं का, समजा कोणी विचारलं माझं उत्तर तयार पाहिजे. तेव्हा मला ती सवय लागली होती की ही कंटिन्यू फॉर 3-4 years 4 years रिअलाइज की आता येत आहे म्हणून. ॲडमिशन डे यूज टू बी मॉर्निंग टिल 8-9 o'clock इन द नाईट. बरोबर. घरी थोडा त्रास व्हायचा, पण आय थिंक दिस वॉज माय ड्युटी. नो सर, पण एक गोष्ट तुमच्या मुलाखती दरम्यान एक जशा उलगडत गेल्या, एक गोष्टाची जी उलगडत गेली, तर प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे की तुमचं इंग्रजी असो, तुमचं मुद्दामहून जाऊन वाचन करून विशिष्ट म्हणजे याच्याबद्दल पाहणं असो, किंवा विद्यार्थ्यांबद्दलची माहिती घेणं असो, किंवा इव्हन आपण ॲडमिनिस्ट्रेटर झाल्यानंतर जे काही नियम बियम माहिती पाहिजे, प्रत्येक ठिकाणी तुम्ही खूप कष्ट केलेले आहेत. आपण ह्या कष्टाशिवाय साध्य झालेलं नाही. मग इंग्रजी सुद्धा त्याच्यामध्येच आलेलं आहे. आता आपण कुठेतरी मुलाखतीच्या शेवटाकडे वळतो आहोत. एकच थोडासा वेगळा प्रश्न. समजा पुनर्जन्म असता, आपण पुन्हा जन्मलो असतो, तर तुम्हाला पुन्हा NKD टीचर म्हणून द्यायला आवडेल? पुन्हा जन्म घेताना तुमच्या मनात काय विचार असतील, आणि पुन्हा तुम्ही शिक्षक म्हणून जन्म घ्याल किंवा कसं? एक असाच प्रश्न. पुनर्जन्म, पहिले ते पुनर्जन्मावर विश्वास ठेवायला पाहिजे. बरोबर. जर खरंच पुनर्जन्म असेल तर मी डॉक्टर नाही होणार. हो. आज जे मी पाहतोय, नन ऑफ माय ग्रँडचिल्ड्रन वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर because they see their parents. My grandchildren haven't seen me functioning. My children have seen me. Things have become, I don't know, if I say so, they will say old is gold. This man is old, therefore he says old is gold. No. मी आतापर्यंत शिकवत होतो, 2019-20 पर्यंत. मला हा सिनॅरिओ पर्सनली माहिती आहे. अशा सिच्युएशन मी सांगतो, प्रत्येक ठिकाणी इन्स्टिट्यूशन असो की टीचर असो की विद्यार्थी असो, एक 10% एक्सलंट असतात. दे रिअली गुड अँड दे मेंटेन दॅट. त्याच्यामुळे सगळं चालू आहे. पण 90% इट इज गॉन डाऊन टू डॉग्स. हो. कुठल्याही लेवलला सिन्सिअरिटी नाही, ऑनेस्टी नाही, कोणालाही शिकायचं नाही, मेडिकल क्लासेस होत नाही, परीक्षा कशा तरी होतात. मी म्हटलं जनरल सर्जरीत काम करायला पाहिजे, इतके रजिस्ट्रेशन वाढवून ठेवले आहेत. वन हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन ही सेंट माय स्टुडंट, आता म्हणे सर माझं रिटायरमेंट आहे, मी PG सीट 37 केल्या म्हणे. यू कॅन इमॅजिन 6 युनिटमध्ये दरवर्षी 37, म्हणजे 3 वर्षात अँड मोर दॅन 100. किती स्टुडंट पर युनिट? दिस बिकम्स अ अंडर ग्रॅज्युएट क्लिनिक. आमच्या वेळी जे अंडर ग्रॅज्युएटला परमिटेड होते 10-12 स्टुडंट पाहिजे, 15 स्टुडंट पाहिजे, ते तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. कशाला टीचर व्हायचं? कोणाला शिकवायचं? मग तुम्ही शिकायला तयार पाहिजे ना. पुनर्जन्म झाला मी डॉक्टर बिलकुल होणार. मला तर काळजी की माझ्या नातवांचं पुढं काय होतं माहिती. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतो आहोत, तर कृपया कोणाला काही प्रश्न असतील मनात, सरांच्या बद्दल किंवा सरांच्या माध्यमातून काही जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण फ्लोअर ओपन करतो आहोत.
कोणी त्याच्याविषयी विचारायचं असेल तर प्लीज पुढे या. फक्त कॉमेंट्स नकोत, प्रश्न विचारूया. तुम्ही मराठीमध्ये तुमचं सगळं ज्ञान सर्जरीचं द्याल, त्या देशावर खूप उपकार होतील. ते तुम्ही प्लीज करणार का? काय पूर्ण सर्जरी मराठीमध्ये लिहून काढा आणि शिकवा आम्हाला सगळ्या लोकांना. असं आहे, माझी आता शिकवण्याची इच्छा मेली. जे स्टुडंट्स मी पाहिले त्यांना शिकायची बिलकुल इच्छा नाही. काहीतरी जबरदस्त रोल कॉल घेतात, तर रोल कॉल जरुरी आहे म्हणून काही पोरं येतात. काही काही इन्स्टिट्यूशनमध्ये ते कधीच येत नाही. पण मला एक प्रश्न सुटला, मला विचारणार होते की मला जर चान्स मिळाला तर मी शिकवेल का? टीचिंग वॉज ऑलवेज अ पॅशन विथ मी. आणि मला असा चान्स मिळाला. इथे दत्ता मेघेंचं कॉलेज आहे नागपूरला, तिथे माझे 6 लेक्चर्स व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले. आणि आय रिअली वर्कड हार्ड फॉर इट बिकॉज I was taking a lecture after a gap of almost 15-20 years. आणि इतकं बदललं आहे की बेसिक जरी सेम असलं तरी इन्व्हेस्टिगेशन पॅटर्न, ट्रीटमेंट पॅटर्न इतकं बदललं आहे का रिअली हॅड टू हॉक टू प्रिपेअर अ लेक्चर बेस्ड ऑन बेस प्लस रिसेंट. बट आय डिलिव्हर्ड दोज लेक्चर्स. दे गोइंग टू पुट देम ऑन यूट्यूब, गॉड नोज वेन. बाकीचे आता 1.5 महिन्यापासून गॅप आहे. ते यूट्यूबवर टाकतात की नाही हे मला माहिती नाही. ते परत लेक्चर्स घेतात की नाही हेही मला माहिती नाही. पण या जन्मात मी शिकवलं आहे आणि मी शिकवेन. पण मराठी ट्रान्सलेशन करायची माझी इच्छा नाही आहे. कारण मी इंग्रजी शिकलो. इंग्लिश मीडियम वॉज अ मीडियम इंस्ट्रक्शन. English is not my mother tongue, therefore I don't want to learn is wrong. इंग्लिश सगळ्यात जास्त बोलणारी भाषा जगात इंग्लिश आहे. And what's so wrong about learning it? You learn everything. तुम्हाला लुंगी घाला घरी हे कोणी शिकवलं? You learned it. So what's wrong about it? How to get parallel words in Marathi? बट्ट्या बोळ करतील लोक पूर्ण एज्युकेशनचा. मला मराठीचं हिंदीमध्ये मध्य प्रदेशात सुरू आहे. ते आधी असंच बोलायचे. मला डॉक्टर चौबे एक्झामिनर जाते आणि मला सांगितलं की रायपूरचे पोरं कंप्लेंट, सर पेशंट कंप्लेंटचा धडधड इन चेस्ट, पेशंट कंप्लेंटचा घबराहट. हे बदललं पाहिजे. आज स्वतःच्या भाषेचा मान असणं चांगलं आहे. मातृभाषेची इज्जत करावी. पण इंटरनॅशनल, नॅशनल लेवल भारतातच इतक्या भाषा आहेत की तुमचा मराठी डॉक्टर दुसरीकडे जाऊन काम करू शकणार. आज जगभर महाराष्ट्राचे लोक आहेत. द रिझन इज दे वर टॉट इन इंग्लिश, दे नो इंग्लिश. सगळ्यात जास्त लिटरेचर तर कुठल्या कंट्रीचं वाचत लोक होते ते ब्रिटन आणि US, बिकॉज दे प्रिंट इट इन इंग्लिश. आपल्या भाषेचा मान राखण्यासाठी दुसऱ्या भाषेचा अपमान करावा असं मला बिलकुल वाटत नाही. धन्यवाद. आणखी प्रश्न कोण विचारणार असतील तर कृपया विचारावेत. मार्गदर्शन कराल थोडक्यात. मार्गदर्शन ते आले तर करील. कोणी मी पहिले सांगेन, मी परीक्षा पास झाली मग इंटर्नशिप व्यवस्थित कर. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम कर. मेडिसिन असो, सर्जरी, जिथे पोस्टिंग असेल तिथे त्या त्या डिपार्टमेंटचे इंजेक्शन देणं, IV देणं, HF घालणं, कॅथेटर घालणं हे सगळं शिक. या कला यायला जरूर आहे. मग जे पोस्ट ग्रॅज्युएशन इंटरेस्ट काय होते माहिती आहे, बिकॉज ऑफ मार्क्स यू डोंट गेट अ सब्जेक्ट ऑफ युअर चॉईस. बरोबर. प्रेम एकावर करतं, लग्न दुसरीकडे. त्याच्यामुळं घटस्फोट रेट वाढत आहे.
हो, ज्याला ऑप्थॉलॉजी करायचे त्याला ऑर्थोपेडिक्स मिळतं. ज्याने डोळ्यात पाहायचं असेल तर छे ठोकतो. काय ऍडवाइस करायचं? मी हा ऍडवाइस जरी केला की की डू अ सब्जेक्ट विच यू लव्ह. He tells me he loves orthopedics, but he does not get it. त्याला ऑप्थॉलॉजी मिळते चेन्नईमध्ये. आता काय करणार? काय ऍडवाइस द्यायचं? ही सिस्टीम अशी करून ठेवली आहे की पोषक कॉर्पोरेट हॉस्पिटल्स अँड मनी, द एंटायर सिस्टम इज मेंट फॉर मनी. पैसा कमवा आणि कमवू द्या. कसं ऍडवाइस करायचं? मी हेच सांगेन की जे तुला पटते तू कर, ज्याच्यात पैसा आहे ते ठरव, कमव पैसा. सिस्टम विल नॉट चेंज. काही सध्या काही कारण ऑन द कॉन्ट्री वाढत चाललं. त्याच्यामुळं लोक ऍडवाइसला येतही नाही आणि मी देणारही नाही. मी सांगे MBBS डिग्री सरेंडर कर and do something else which is more useful to the society. The degree has become harmful. तर या नोटवर आपण ही इंटरव्ह्यू इथे थांबवतो आहोत. सर, खूपच छान तुम्ही बोलला आहात. तुम्हाला ज्याला मी म्हणतो विझडम, ते आमच्यापर्यंत पोहोचलं. इट्स नॉट नॉलेज, इट इज विझडम सर. देर इज अ बिग थिंग. सो कृपया सगळ्यांनी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. इंटरव्ह्यू अप्रतिम रंगलेला आहे.